नमस्कार मित्रांनो, आज आपण तहसील बीचला आलेलो आहोत। या ठिकाणी KXA फिशिंग कॉम्पिटिशन भरवलेली आहे। माझं हे दुसरं वर्ष आहे आणि मित्रांनो, मला मिळालेल्या माहितीनुसार KXA संघटनेचं हे 7वं वर्ष आहे। तर या तहसील बीचला सर्व वेगवेगळ्या म्हणजे भारतातून अनेक स्पर्धक आलेले आहेत, पुऱ्या महाराष्ट्रातून पण आलेले आहेत। तर टोटल 120 स्पर्धक या ठिकाणी आलेले आहेत। तर या फिशिंग व्हिडिओच्या माध्यमातून आपण काय बघणार आहोत, तर या ठिकाणी स्पर्धक आपले स्किल या समुद्रामध्ये सर्फ फिशिंगमध्ये कसं दाखवतात ते पाहणार आहोत। त्याच्यानंतर याला कोणकोणते प्रॉडक्ट वापरले जातात ते पण इथे स्टॉल लागलेले आहेत, ते पण आपण पाहणार आहोत। चला तर आपण जाऊया बीचला, बघूया की स्पर्धक आपले कौशल्य कसं दाखवतात। चला। तर गावाल्यांना तुम्ही बघू शकता, मागे मंदार शेटे असत, त्याच्यानंतर विराज वेटे, सृष्टीस ब्लॉग आणि मी स्वतः। तर असे भरपूर जण असे क्रिएटर आपले इलेले असत। त्यातले काही जे असत हे खांद्यावर बघा, हे मीडिया पार्टनर सगळे। टी शर्ट तुमका दिसता हे बघा, सगळ्यावर असत, पाठी पण असत। हे स्पर्धेचे को पार्टनर सगळे। मोरवेकर रिअल इस्टेट मुख्य पार्टनर असत ते। तर अशी स्पर्धा असते ही दरवर्षी। सचिन, या किती असते एंट्री फी याची? 3,300 रुपये गाववाल्यानो एंट्री फी असता। पण आणि हुडी बॅग डिनर आणि हे ते इव्हनिंग स्नॅक। डिनर नाही। बक्षीस जर म्हणजे मासो तुमका गोबरो तो गावलो तर तुम्ही मला मात्र सांगू का नाही? 50,000, दुसरा 40 आणि तिसरा 30 का 35। 50, 40, 30 असं प्राईज असं। आणि त्याचबरोबर जे को पार्टनर असतात ना, त्यांची आकर्षक अशी बक्षिसं असतात। म्हणजे फिशिंग रॉड वगैरे असतं, फिशिंगचं साहित्य असतं, रील असतं त्याची फिरवची। त्याच्यामुळे तर प्राईज भरपूर जाऊ शकता, 70-75 हजारापर्यंत टेकता जाऊन। मोठंसं काढा, काढता नाही वाळू टाकतो आपलं क्रू मेंबर असा पैसून येलं देवबाग सुनील। नाव काय? अमित खराडे असं। किती जण येईल तुम्ही? आम्ही 3 जण असत। म्हणजे स्वयंसेवक असं, सगळ्यांना मार्गदर्शन करतं जे प्लेयर असत त्यांना, बरोबर ना? त्यात तुमचं काम असं कसं काय रवायचं काय त्यांना ह्याच्यापर्यंत दाखवतं। हो, भाग घेतलास तुम्ही? कितव्या नंबरवर तू? आता आम्ही 110 सकाळी 3 नंबरला होतो। 3 नंबर, उद्या 36 नंबरला। 36 नंबरला। 3 सत्रात ही स्पर्धा होता ना? सकाळी सत्र 1 झाला, 1 वाजता संपला। त्याच्यानंतर दुसरा सत्र 4 वाजता झाला, 8 वाजेपर्यंत। त्याच्यानंतर उद्या 1 असताना, उद्या सकाळी पण तसं 6 ते दुपारी 1। आणि त्याच्यात समजा आता माझं 100 नंबर आहे सकाळच्या सत्रात, तर दुपारच्या सत्रात तो नंबर किती येऊ शकता? 3 येऊ शकता, 4 येऊ शकता, म्हणजे ते चेंज होत राहतात। आता तुमका दाखवतोय तो बघा, त्या तहसील एंडला बघा खडपा असत, त्या खडपात तुमका गोबरे गावतात। समजा तुम्ही सकाळी नाही आहात तर दुपारच्या सत्रात तुम्ही ते जाऊ शकतात, कारण ह्या रोटेशन चेंज होतं। त्याच्यानंतर या ठिकाणी तोंडवीचं ह्या असा सुरुवात असा, म्हणजे तोंडवीकडे जाता ही वाट। त्याच्यामुळे उद्या पण तुम्ही त्या ठिकाणी बदलाने येऊ शकता, कारण रोटेशन चेंज होत असतात 3 सत्रामध्ये असल्यामुळे। काय तुझं? राजू मोकल कितवा कॅच आहे? फर्स्ट कॅच आहे। 65 सेंटीमीटर ना? सिक्स्टी 65 सेंटीमीटर। उलट कर बघूया। शिंगटे मस्त शिंगटे। मार्शल तोंडावरचा काढ बस।
किती आहे 54 54 सोड नाही तर तो मरतो लो मग गेलो गेलो कोकण किती आहे 18 18 सेंटीमीटर काउंट इथपर्यंत होता ना. हे ह्याच्यावर हा मध्येच येतोय हां पण त्याच्या मागचं पकडतो. ओके ओके अच्छा इथं पुढे ते 18 जाणार ना हे 18 ना. यांना भेटले. दादा काय नाव तुमचं? धनाजी पवार. धनाजी पवार. कुठून आलात? खेड. खरं गिटार फिश. हे गिटार फिश मस्त मस्त सोडून देते कॅच अँड रिलीज. या ठिकाणी पाहू शकता 119 नंबराचं हे आहे बोर्ड आणि तो 120चा आहे. एकूण 120 स्पर्धक या KXA फिशिंग कॉम्पिटिशनमध्ये सहभागी झालेले आहेत. हे टोक आहे ते तोंडवीपर्यंत जातं आणि ते टोक आहे ते तहसीलच्या एंडला जातं. तिकडे 1 नंबर आहे आणि त्याच्यानंतर इकडे 120 नंबर आहे. कुठून आला? आचऱ्यावरून. पहिलाच? नाही आता चौथ्यांदा आहे. चौथ्यांदा. नाव काय? सुहासदुरी. सुहासदुरी. गेल्या वर्षी काय प्राईज वगैरे? नाही मिस झालेलं. मिस झालेलं. हो. त्याच्या आधी तर रत्नागिरीला बोगव्याला आणि आता परत इकडं परत आलो. आवड आहे. रत्नागिरीला टोळ लागलेली पण जवळ येऊन गेली. 2 किलोची होती. बरोबर. नशिबावर आहे. हो सांगता येत नाही. सांगतो नाही. आणि कशी याच्यात आवड पाहिजे. हो हो आवड आहे. बरोबर. त्याच्यामुळे तर आता नाही गेल्या वर्षी लागला तरी तुम्ही यावर्षी येणार. सहभागी झालेला आहे. आम्ही हौशी होतो. बरोबर. थँक्यू. माझं नाव हर्षद भोईर. मी नवी मुंबई पनवेलवरनं आलो. मी KXAचा कॉम्पिटिशन पहिल्यांदा खेळतो आहे. माझं तसं पहिलाच कॉम्पिटिशन आहे हो. सर्फ कॉम्पिटिशन मी कधी खेळला नव्हता आणि सर्फ फिशिंग पण नाही केली. ही पहिलीच कॉम्पिटिशन आहे माझी. 2 कॅच झाले आत्तापर्यंत मला. काय काय भेटलं? आमच्या इथं शिंगाल्या बोलतात, इथं शिंगटी बोलतात. शेंगटी भेटली. हो 2 बस. 2 शेंगट्या भेटल्या. बस अजून काय नाही. काय होती? लेंथ होती एक 21 सेंटीमीटर होती, एक 23 सेंटीमीटर होती. ओके.
बेस्ट ऑफ लक तुला. थँक्यू सो मच. कोबरा भेटू दे. येस, भेटू दे. हां, माझं नाव श्रीकांत हडकर. मी मुंबईवरून आलो आहे. ॲक्च्युअली मी मालवणचाच आहे. मुंबईवरून आलो आता. मी आता दुसरी वेळ यांच्याकडे येतो आहे. पहिला भोगवेला गेलेलो 2 वेळ आणि KXLचे आता मी दुसरी वेळ करतो आहे. 23ला आलेलो, त्याच्यानंतर आता परत आलो. माझं नाव गोकुळ सूर्यवंशी आहे. मी पुण्यातनं आलो आहे, पिंपरी चिंचवडमधनं. माझं फर्स्ट टाईम आहे. मला एक 20 इंचीचा एक शिंगटा भेटला आहे आणि शिंगटी भेटली आहे आणि एक स्टार फिश भेटलेला आहे मला. स्टार फिश, अँटिक स्टार फिश. त्याचा फोटो पण ग्रुपवर टाकतील मार्शल. काय होतं मेजरमेंट? 20 इंचीचा होता. 20 इंची. माझं नाव जेकब मॅथ्यू आहे. मी राहायला पुण्यात आहे आणि ह्या टुर्नामेंटला मी पहिल्यांदा आलेलो आहे सर्फ कास्टिंगला. तर अनुभव चांगला आहे आणि चांगलं मॅनेजमेंट केलेलं आहे, ऑर्गनायझेशन चांगलं केलेलं आहे आणि भरपूर म्हणजे सहकार्य पण केलेलं आहे. जे माहिती नाही त्याची माहिती त्यांनी आपल्याला दिलेली आहे. असं त्यांनी टुर्नामेंट पुढंही भरवत राहावा आणि असंच आम्हाला पार्टिसिपेशन करण्यासाठी बोलवत राहावं. थँक्यू. धन्यवाद. मी अविनाश वेलिंगकर पुण्यावरून आहे. या KXL टुर्नामेंटमध्ये ही माझी 3रा किंवा 4थी टुर्नामेंट आहे आणि आज काय कॅच नाही झाली आहे. गेल्या वर्षी कॅटफिशच होते. माझं नाव मिलिंद पाटील आहे. मी वैतरणा विरारमधून आलो आहे आणि माझी पहिलीच फेरी आहे टुर्नामेंटमध्ये, पहिल्यांदाच आलो आहे. तर बघूया, शेमटे लागले आहे. बाकी आता पुढे काय लागेल तर फक्त एक शेंगटी भेटले. एक 20-21 सेंटीमीटर होती, फक्त छोटी साईज होती. हो. माझं नाव मयूर गोविंद म्हात्रे. मी ठाण्यावरून आहे. ठाण्यावरून बादवडगाव आहे माझा. पहिल्यांदा माझी फिशिंग KFCमध्ये नवीन आहे मी स्पर्धेमध्ये. या ठिकाणी तुम्ही बघू शकता कसं सर्फ फिशिंग कसं करतात ते आता पाण्यात उभे आहेत. आता बीचला होते सकाळी. सकाळी भेटलेला काय तुला? काय कॅश नाही ना. तू किती सकाळी किती नंबरला होता? सकाळी तिकडे होतो 39. 39ला. 41ला. आता 106 आहे. 106ला आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी ना 3 रोटेशन असतात. आता सकाळचं सत्र 1 वाजेपर्यंत होतं सकाळपासून. तर त्यामध्ये जो नंबर असतो, समजा आता 120 नंबर आहे, तर दुपारचं सत्र 4 वाजता चालू झालं, म्हणजे संध्याकाळचं सत्र 4 वाजता दुसरं सत्र. मग यामध्ये आपला कितवा पण नंबर येऊ शकतो, जसा त्याच्यावर मेन्शन केलेला असणार आपल्या कार्डवर तसा. आणि दुसऱ्या दिवशी होणार ते 3रं सत्र चालू 1 वाजेपर्यंत, म्हणजे 3rd राऊंड म्हणूया आपण. अशी ही 2 दिवसाची स्पर्धा आहे. म्हणजे आपण वेगवेगळ्या जागेवरून सर्फ फिशिंग करू शकतो. यामध्ये टोटल किती फिश आपण पकडले, त्यांची मेजरमेंट कशी होती, कोणकोणत्या कॅटेगरीचे फिश होते, त्याच्यात आपलं रँकिंग त्या फिशिंगचं होऊन आपला नंबरिंग होणार आहे. ओके, माझं नाव अभिषेक पवार. मी ठाण्यावरून आलेलो आहे आणि माझं पहिल्यांदा आहे सर्फ फिशिंगचं कॉम्पिटिशन. याच्या आधी डीप सी केलेलं मी KXLचंच सेम भोगवेला. आणि आता हे पहिल्यांदाच आहे आणि आत्ता मला आज कॅच झाला हाच गिटारसारखं कॅच झालेला आहे. आणि लेंथ होती त्याची 52 सेंटीमीटर आणि क्वालिफाय होता 60 सेंटीमीटर. थँक्यू. नमस्कार, मी परेश भागवत. मी रत्नागिरीवरून आलो आहे. तर सकाळी मला एक फिश कॅच झाला, सकाळी जवळजवळ 7:08. तर फिश होता कॅटफिश. तर मार्शलला दाखवून तो व्यवस्थितरित्या मी पाण्यामध्ये सोडला आहे. तो किती सेंटीमीटरचा होता? जवळजवळ 25 सेंटीमीटरचा फिश होता तो. असं ही स्पर्धा आता किती आहे तुमची?
आता जवळजवळ मी 6वी-7वी स्पर्धा मी खेळतोय. हो. आता इथे KXLला मी आता ह्या तुमच्या गावामध्ये आता हे तोंडवली बीच इथे मी आता दुसऱ्यांदा आलोय. 2023 नंतर 2023 नंतर 25. कारण की गेल्या वर्षी ती डिप्सी होती. होय हो. कसा आहे अनुभव? एकदम छान, अगदी उत्कृष्ट. आणि इकडचा समुद्रकिनारा पण एकदम स्वच्छ, एकदम क्लीन एकदम आहे, मजा आहे. एकदम मस्त. थँक्यू. तर गाववाल्यांना तुम्ही बघू शकता खूप पुढेपर्यंत ही स्पर्धा चालू असा. जवळजवळ 120 स्पर्धक असल्यामुळे थोड्या अंतरावर म्हणजे साधारण 40-50 फुटाच्या अंतरावर एक स्पर्धक ठेवलेलो असा. ते झालं काय कॅच? सकाळी काय ना हे काय भेटला सकाळी? काय करते? हाय कर. इधर इधर देखो. हाय करो. माझं नाव संदीप देसाई. मी सावंतवाडीवरून आलो आहे आणि इथे मला फर्स्ट सेशनला सकाळी कोकेरी स्ट्राईक झाली 38 सेंटीमीटरची. सध्या 2 नंबरला आहे मी. आता ही किती आहे स्पर्धा तुमची? ही फर्स्ट माझी कॉम्पिटिशन. पहिल्यांदा झालं? हां, पहिल्यांदा झालं. नाव योगेश पुंडले गुले, गाव वेंगुर्ला. आणि मासा भेटला आहे कोकरी GT 22 सेंटीमीटर. वेळ किती होती स्पर्धेची? दुपारच्या आताची 4ची वेळ होती. पहिलंच भेटलं आहे 4च्या वेळेला. दुसऱ्या सेशनला फर्स्ट कॅच माझा आहे. आता तू या वर्षी पहिला आला की गेल्या वर्षी? मी गेल्या वर्षी पण आलेलो. 2023ला आलेलो हो. आणि गेल्या वर्षी डिप्सी होती. डीपसीला नाही गेलेलो मी. 2023 आणि 2025 दोन वेळा आलोय. चालेल. हां, मी डॉक्टर संदीप सोनवणे. मी ठाण्यावरून आलो आहे आणि माझा ह्या स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच भाग घेतला आहे मी. आणि लकीली मला एक फिश मिळाला आज. 27 सेंटीमीटर साईज होती त्याची कॅटफिश. म्हणजे शेंगटी भेटली तुम्हाला? हो, करेक्ट. ओके. अजून एक सेशन उद्या शिल्लक आहे. बरोबर. रात्री 8पर्यंत टायमिंग. करेक्ट. बेस्ट ऑफ लक. चालेल, थँक्यू व्हेरी मच. नाव अभिषेक भोईर. हा माझा दुसरा वर्ष आहे KSXच्या स्पर्धेमध्ये. तर मगाशी GT कॅच झाली आपल्याला एक पहिल्या सेशनला 34 सेंटीमीटरची आणि गाव अलिबाग. माझं नाव अर्जुन गाडीगावकर. मी फर्स्ट टाईमच या कॉम्पिटिशनमध्ये जॉईन केलं आहे. आणि सकाळी मला एक स्टिंगरे लागला पण 1 पॉईंटसाठी 1 सेंटीमीटरसाठी मिस झाला. 39 क्वालिफाय होऊ शकलं. हां, 39ला. शिरवंडे, गाव शिरवंडे डिस्ट्रिक्ट मालवण, तालुका मालवण, डिस्ट्रिक्ट सिंधुदुर्ग. अनुभव कसा आहे स्पर्धेचा? एकदम मस्त. मजा आहे. हां, मजा आहे. एक सेशन शिल्लक आहे. बेस्ट ऑफ लक. थँक्यू. भेटलेलं काय सकाळी? नाही काय नाही ना. काय चालू आहे बघूया काय भेटतंय. बरोबर. मालवणी माणूस यूट्यूब चॅनल. तर गाववाल्यानं बघलास ना, कोणाकोणाक मासे गावले होत, कोणाकोणाक गावाक नाही. प्रयत्न चालू असत त्यांचे. कंटाळक नाहीत कोणच. त्यांना आशा की गावतले आता नाही तर उद्याची पण वेळ असा शिल्लक. त्याच्यामुळे मासे खेचतलेत, मासे गावतले होत. ही स्पर्धा कशी असता की गरी टाकायची समुद्रात आणि त्याच्यानंतर मासो गावलो काय तो बीचवर त्याला घ्यायचा. त्याच्यानंतर त्याचा माप काढायचे आणि त्याच्यानंतर मग तो पुन्हा पाण्यात सोडून द्यायचो. या स्पर्धेमध्ये माशांका हानी पोचवणच नाही. तो कसो एक गेम असा. माशाक पकडायचा आणि नंतर माशाक माप घेऊन सोडायचा. नाव काय? माझं नाव दीपक गजानन पोतदार. कुठून आला? कोल्हापूरवरून. हे किती वर्ष? हे आता ह्या वर्षीचं पहिलंच वर्ष आहे माझं.
ह्या वर्षी मी पहिल्यांदाच पार्टिसिपेट केला आहे. सकाळच्या सेशनमध्ये काय हो, सकाळच्या सेशनमध्ये स्टिंगरे पकडली, वाघळी. मेजरमेंट काय तर 53 ह्याच्यामध्ये होतं, सेंटीमीटरमध्ये क्वालिफाईड. रँक किती आहे तुझी? आता रँक फर्स्ट रँकमध्ये आहे आता 42 पॉईंटमधनं. नाव रितेश भिंकारदेवी, सातारवरून आलो, कराड. सकाळपासून कॅटफिश कॅच झाली फक्त एक. मेजरमेंट 22 सेंटीमीटर. किती वर्ष तुझं आहे? माझं हे पहिलंच वर्ष. पहिल्यांदा आला. अनुभव काय? अनुभव मग एकदम मस्त, छान, मजा आली. एक नंबर. पैसा वसूल काय एन्जॉय साठी आले. ओके. भेटला काय नाही? झाली होती, मिस झाली. हां. आपण त्या ठिकाणी जाणं, त्या ठिकाणी एंड पॉईंट आहे, म्हणजे सुरुवात आहे तिथे. फर्स्ट नंबर तिथे आहे. आपण 120 नंबरवरून चालत इकडे आलेलो आहोत. सकाळी आपण उलट्या दिशेने आलेलो 120 पासून. हा बघा, इथे 2 नंबर आहे आणि समोर दिसत आहे तो 1 नंबर. म्हणजे आताचा आपला एंड पॉईंट आहे आणि या स्पर्धेचा स्टार्टिंग पॉईंट नंबर 1. हे बघा, इथे आपण पोचलेलो आहे. इथून सकाळी स्पर्धा चालू झाली. या ठिकाणी पाहू शकता स्पर्धेचा पहिला रॉड इथे लावलेला होता आणि या तिथून त्या टोकापर्यंत म्हणजे तोंडवीच्या दिशेने 1, 2, 3 असे 120 नंबरपर्यंत स्पर्धक फिशिंग करत होते. आता आपल्याला इकडे कोकर मासा लागतोय. इकडे काय बोलतात त्याला माहित नाही मला, कोकरच बोलतात की कसं काय ते. त्यासाठी हे छोटे तुकडे लावतोय. हां, बांगड्याचे. कारण कोकरी बोलतात. हो, इंग्लिशमध्ये जिट्टी बोलतात त्याला. बोलतात, जायंट ट्रॅव्हली बोलतात त्याला. तुला भेटलेला? आता भेटलेला मला 20 सेंटीमीटरचा होता. ओके. तू कुठून आला? मी दापोलीवरून आलो. नाव काय तुझं? शुभम संजय वांगणकर. आणि ही कितवी टर्म आहे? हे मी 6वी-7वी टाइम पार्टिसिपेट करतो. हां, KXL KXL 3री टाइम आहे. 3री. हॅलो, नमस्कार. माझं नाव रणजित विठ्ठल गायकवाड. मी सांगलीहून आलो आहे. ह्या स्पर्धेला सर्फ फिशिंगला पहिल्यांदाच आलेलो कॉम्पिटिशनला. मी स्वीट वॉटरमध्ये खेळतो, कार फिशिंगला वगैरे. कार फिशिंगचा एक्सपिरियन्स भरपूर आहे, पण सर्फचा पहिल्यांदाच होता. पण आता मला एक GT लागली होती, ती 37 सेंटीमीटर भरली. कोकरी 37 सेंटीमीटर भरली. आणि मी नेहमी स्वीट वॉटरमध्ये खेळतो. आज पहिल्यांदा इकडे सॉल्ट वॉटरमध्ये म्हणजे गेम कसे होतात मी जे बघितलं यूट्यूबवर, ते म्हणजे आज बोटने येताना तिथेच फिशिंग करतात. मला वाटलं की इथून करा म्हणजे छोटेच फिश लागणार, खरं खूप मोठे फिश लागतात. असं बघितलं मी. यावर्षी घेतलं नाही, खरं पुढच्या वर्षी 100% घेणार. मित्रांनो, आपली सोय केलेली आहे. ही बघा, रिओ बूम एनर्जी ड्रिंक. सकाळी एक मी पिलेलं. आता बीचवरून दमून आल्यामुळे आता एक पिणार आहे. याच्यात भरपूर एनर्जी आहे. दमलेला थकवा जो असतो आपला तो पूर्ण निघून जातो. तुम्ही ट्राय करू शकता. रिओ बूम. आपण पाहत आहे आता बीचवर काळोख झालेला आहे, बॅड लाईट झालेली आहे, त्याच्यामुळे शूटिंग करता येत नाही. तर त्याच्यामुळे आता आपण वरती जातो आहे रूमवर. तर आता आपण उद्याच्या सेशनचं शूटिंग दाखवणार आहोत. यामध्ये जे काय आता आपण व्हिडिओ शूट केलं ते आता हा व्हिडिओ ब्लॉग तुम्हाला बघायला भेटणार आहे. आता उद्या भेटूया. चला तर मग.